न्यूज 24 वेद जनमनाचा। गेल्या 6 महिन्यापासून महाविकास आघाडीकडून हातकणंगले जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे असं परस्पर जाहीर केलं जात होतं। वास्तविक पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापूर इथल्या राज्य कार्यकारिणीमध्ये 5 एप्रिल 2021 रोजी आम्ही महाविकास आघाडीबरोबरचे सगळे संबंध तोडलेले होते आणि त्यामुळं पुन्हा महाविकास आघाडीकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता। तरीसुद्धा वारंवार अशा पद्धतीनं घोषणा केल्या जायच्या की हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानीसाठी सोडलेली आहे। खरं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष यांची जी NDA आघाडी आहे त्याची फारकत घेऊन आम्हाला 2015 पासून आम्ही ती फारकत घेतलेली आहे, त्यांचाही आमचा काही संबंध नाही। म्हणूनच लोकसभेची निवडणूक स्वतंत्र लढवायचं हे गेल्या 6-7 महिन्यापासून आमची तयारी चालू असताना आणि कुठल्याही आघाडीच्या नेत्यांच्याबरोबर आमच्या चर्चा चालू नसताना अशा प्रकारच्या बातम्या वारंवार पेरल्या जायच्या। आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेला जो विरोध करतो ते कधी लपवून ठेवलेला नाही, कारण त्यांच्यातल्या अनेक नेत्यांनी संविधानाला विरोध केलेला आहे। 400च्या वर जर खासदार निवडून आले तर आम्ही संविधान बदलू अशी त्यांची भाषा आहे। त्याचबरोबर आज जातीमध्ये धर्मामध्ये जी तेढ निर्माण केली जाते ते आम्हाला बिलकुल मान्य नाही। शेती संदर्भामध्ये बोलायचं झालं तर शेतकऱ्यांची घोर फसवणूक झालेली आहे। स्वामीनाथन यांच्या सूत्राप्रमाणे हमीभाव देण्याचं आश्वासन देऊन 10 वर्षे पूर्ण झाली आणि तो हमीभाव काय मिळाला नाही। 750 शेतकऱ्यांचा मृत्यू दिल्लीच्या बॉर्डरवर झाला, त्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाला नाकारता येणार नाही। एवढंच नव्हे तर आज ज्या शक्तिपीठाला 27,000 एकर जमीन शेतकऱ्यांची जाणार आहे त्या शक्तिपीठासाठी जे अधिग्रहण होणार आहे त्या अधिग्रहण होत असताना 2013चा जो मूळ कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। जवळपास 60% रक्कम कमी मिळणार आहे। म्हणजे समृद्धी महामार्गाला मिळालेली रक्कम आणि शक्तिपीठ महामार्गाला मिळणारी रक्कम याची जर तुलना केली तर केवळ समृद्धी महामार्गाच्या 40% रक्कम इतकीच शक्तिपीठाच्या महामार्गाला जमीन अधिग्रहित होणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि हे पाप महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये असताना त्यांनी या 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून केलेलं आहे। त्यामुळं आता शेतकऱ्यांना धड न्यायालयामध्ये दाद मागता येणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्यावर वाटाघाटी करता येणार नाहीत आणि सक्तीचं भूसंपादन होणार आहे। त्यामुळे तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन करूनच शेतकऱ्याला आपली जमीन वाचवावी लागणार आहे। आणि तरीसुद्धा महाविकास आघाडीचे काही नेते परवा कोल्हापूरच्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्याचे जे काही मेळावा झाला त्याच्यामध्ये हजर राहते। मग ज्यावेळी ही दुरुस्ती विधिमंडळामध्ये आली त्यावेळी त्याच्याविरोधात ते का बोलले नाहीत? 3 तुकड्यामध्ये FRP करायचा निर्णयसुद्धा याच महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे। आणि म्हणून या महाविकास आघाडीकडं आमचा जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आम्ही कधी स्वाभिमानीनं कधी त्याच्यामध्ये रसही दाखवलेला नाही। तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातल्या मतामध्ये मतविभागणी होऊ नये अशी अनेक शिवसैनिकांची इच्छा होती आणि म्हणून त्यांनी मला विनंती केली की तुम्ही एकदा मातोश्रीवर जाऊन उद्धवजींची भेट घ्या
जेणेकरून आम्हाला तुमचा प्रचार करायचा आहे, तुमच्या मागं राहायचं आहे, आमच्याकडं उमेदवार निवडून येण्याच्या क्षमतेचा नाही, असे वारंवार शिवसैनिकांनी विनंती केल्यामुळे त्यांच्या इच्छेचा आदर करून मी मातोश्रीवर जाऊन उद्धवजींना भेटलो होतो. त्याही वेळा मी स्पष्टपणानं सांगितलं होतं मी महाविकास आघाडीत येणार नाही, कारण आमच्या कार्यकारिणीनं 2-2.5 वर्षापूर्वी तो निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय बदलायचा असेल तर पुन्हा कार्यकारिणी घ्यावी लागेल, परंतु त्याची आम्हाला आवश्यकता भासत नाही. दुसरी गोष्ट, शिवसेनेनं फक्त उमेदवार उभा न करता जागा रिकामी सोडली तर निश्चितच आम्हाला त्याचा लाभ होईल आणि या दृष्टिकोनातून विचार करा, कारण तुमच्या पक्षातून फुटून जाणाऱ्या गद्दारांना जर धडा शिकवायचा असेल तर तुमच्याकडे त्या क्षमतेचा उमेदवार नाही, म्हणून उमेदवार उभा करू नये आणि मी ही जागा जिंकू शकतो हा आत्मविश्वास आहे, कारण गेली 5 वर्षे या मतदारसंघामध्ये मी मेहनत केलेली आहे. पण मला कोणत्याही आघाडीशी आता संबंध ठेवायचे नाहीत. शेतकरी चळवळ विवाद आणि त्याच्या पलीकडे मला कुठं जायचं नाही. त्यांना ते पटलं आणि तुमची अडचण आम्ही समजून घेऊ शकतो आणि लवकरच आम्ही त्याची घोषणा करू. जेव्हा दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारांची यादी जाहीर करू त्यावेळी घोषणा करू असं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यानंतर अगदी त्यांची पत्रकार परिषद झाल्याच्या आदल्या दिवसापर्यंत रात्रीपर्यंत मला निरोप येत होते की उद्या सकाळी तुम्हाला पाठिंब्याची घोषणा होणार आहे. परंतु अचानकच त्याने आपला उमेदवार जाहीर केला. जाहीर करण्याबद्दल माझी काहीच हरकत नाही, कारण मी ना आघाडीत होतो ना युतीत होतो, त्यामुळं कुणी कोणता उमेदवार उभा करायचा ज्या त्या पक्षाचा किंवा आघाडीचा प्रश्न आहे. परंतु पुन्हा एकदा त्यांनी शेवटचं मला निर्वाणीचा असं निरोप दिला की जर तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असाल तर आम्ही इथं उमेदवार उभा करणार नाही. आता गेली 3 दशकं मी शेतकरी चळवळीमध्ये आहे. आयुष्यात मी कुठल्या पक्षामध्ये गेलो नाही. निवडणूक लढवण्यासाठी कुठला तरी एक पक्ष असावा म्हणून आम्ही एक स्वाभिमानी पक्षाची निर्मिती केलेली आहे. असं असताना स्वाभिमानी पक्ष मी मशाल चिन्ह घेणं म्हणजे त्यांचा मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी आरक्षित केलेलं आहे. ते चिन्ह घ्यायचं तर मग त्यांचा AB फॉर्म घ्यावा लागेल आणि AB फॉर्म घ्यायचा म्हटल्यानंतर मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल. मग मी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष काय विलीन करायचा का शिवसेनेमध्ये? आणि जी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे तिला वाऱ्यावर सोडायचं काय? साऱ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं का? मी जर पक्षीय राजकारण करत बसलो तर मग शेतकऱ्यांचं काय? आणि त्यामुळं मी त्यांना माझ्या सहकाऱ्यांचा सल्लाही न घेता स्पष्टपणानं सांगून टाकलं की हे माझ्याकडून तरी होणं शक्य नाही आणि मी मशाल चिन्ह घेणार नाही. मग त्यांनी त्यांचा उमेदवार जाहीर केला. त्याच्याबद्दल माझी काय हरकत नाही. परंतु नेमकं काय घडलं, अनेकांना असं वाटतं की एक चिन्ह तर घ्यायचं होतं, तुम्हाला कुठलं तरी चिन्ह घ्यावंच लागणार होतं, मग तुम्ही मशाल चिन्ह का घेतलं नाही असं मला विचारतात. म्हणून मी हा खुलासा करतो की मशाल चिन्ह घेणं याचा अर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षात प्रवेश करणं आहे आणि ते मी कदापि करणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि संघटनेलाही वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मला अशा पद्धतीनं सोयीचं आणि खात्रीचं राजकारण करायचं असतं तर 2004 साली पहिल्यांदा मी निवडून आलो आणि आमदार झालो. त्याचवेळी कुठल्या तरी मोठ्या राष्ट्रीय पक्षात प्रवेश केला असता आणि मी माझं करिअर स्थिरस्थावर केलं असतं. पण मी चळवळीसाठी निवडणुका लढवतो, शेतकऱ्यांच्यासाठी निवडणुका लढवतो, त्याच्या पलीकडं मला कुठेही जाण्यामध्ये रस नाही. खरं तर आदल्या दिवशी रात्रीपर्यंत चर्चा सुरू होती म्हणता, मग मध्येच काय झालं की अचानकच उमेदवार बदलण्यात आला? मला माहिती नाही आणि मी विचारणारही नाही. उलट त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो.
त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचाच आहे तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं, शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांची उंबरठी झिजवावी लागतात म्हणून मी गेलो. परंतु अशी शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला. कारखानदारांनी नेमकं मग कारखानदारांचं हो, आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर, त्यांचे वडील गेली 20 वर्ष सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत. आणि ह्या सगळे कारखानदार आज त्यांच्या पाठीमागं पूर्ण ताकदीनं उभे राहिलेले आहेत. तेव्हा हे कारखानदार विरुद्ध शेतकरी असाच ही लढाई आहे. की आता चौरंगी लढत आहे ते तुमच्या मतदारसंघामध्ये होणार आहे. कसं पाहता की आत्मविश्वास जास्त झालेला आहे की काही कमी झालेला आहे? कारण विभागणी मतांची आहे ती मोठ्या प्रमाणावरती होणार आहे. कसं पाहता येईल? शेतकऱ्यांची मतं कशी आहेत तुम्हाला माहिती आहे, ते जरासुद्धा विचलित होत नाहीत हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं मला चिंता करायचं काही कारणच काय. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला फसवलं असं म्हणायचं काय? कारण आधीपर्यंत चर्चा जी आहे ती पाठिंबा देईल असं सांगितलं होतं, मात्र अचानक मशाल चिन्हाचा एक मुद्दा त्यांनी समोर शब्द ठरवला का? फसवलं असं मी म्हणणार नाही, परंतु शब्द फिरवला असं म्हणता येईल. कारण फसवलं म्हणण्यापेक्षा विश्वास ठेवायचा, कारण मी आघाडीतच नव्हतो तर फसवण्याचा मुद्दा येतोच कुठं. पण अनेक शिवसैनिकांची इच्छा होती मी उद्धवजींची भेट घ्यावी आणि त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये सकारात्मक असा दृष्टिकोन ठेवला. पण नंतर मला माहिती कदाचित सगळे साखर कारखानदार जाऊन भेटले असतील आणि परस्पर काटा काढण्याची एक नामी संधी आलेली आहे, आम्हाला ती संधी द्या असंही बोलले असतील. पण उद्धव जे राजकारण सध्या सुरू आहे, सांगलीचा उमेदवार परस्पर घोषित करणं, तुमच्या विरोधात उमेदवार देणं, हे एकूणच कशाचं बहुतेक वाटते तुम्हाला? खरं तर सांगलीचा उमेदवार कसा आहे आणि कशी निवडणूक एकतर्फी झाली हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्या संदर्भात माध्यमातून अनेक बातम्या छापून आल्या आहेत. पण मी स्वतः जर महाविकास आघाडीत नसेल किंवा आमची संघटना नसेल तर मी त्याच्यावर कशाला भाष्य करावं. परंतु कुठंतरी सांगलीचं निर्णयसुद्धा वसंतदादा घरानं संपवायचं म्हणून असा घेतला आहे का काय असं वाटण्यासारखी शंका निर्माण झालेली आहे. 2-3 महिन्यापासून किंवा त्या आधीपासून सुद्धा तुम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करा साहेब, तुम्ही स्वतःहून सगळेजण तुमच्या मागे लागले होते, पण तुम्ही तो वेळेत घेतला नाही. मग त्यांनाही सोयीचं राजकारण केलं असं कुठंतरी चित्र आहे. नाही, ते मला आघाडीत येण्यासाठी निमंत्रण देत होते आणि मी पुन्हा पुन्हा सांगत होतो की मला आघाडीत यायचं नाही. कारण आघाडीत मी यायचं असेल तर तुम्ही 3 टप्प्यामध्ये FRP केली, त्याचं उत्तर द्या. एक तर पश्चाताप व्यक्त करा आणि दुसरी गोष्ट ही जे 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती केली त्यावेळी मी महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे होतो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाविकास आघाडीची निर्मिती जेव्हा ऑक्टोबर 2019ला झाली आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वपदी माननीय उद्धवजी ठाकरे यांची निवड झाली त्यावेळी त्यांच्या नेता निवडीच्या बैठकीमध्ये माननीय छगन भुजबळ हे सूचक होते आणि मी त्यांचा अनुमोदक होतो. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांना नेता करावं या सूचनेचा मी अनुमोदक होतो. मग असाच म्हणजे महाविकास आघाडीमध्ये इतक्या याच्यामध्ये जडणघडणीमध्ये आमचा हिस्सा होता. असा असताना इतके 2 महत्त्वाचे निर्णय महाविकास आघाडी सरकार जेव्हा घेत होतं तेव्हा आमच्यावर चर्चा करायची तरी तयारी दाखवली पाहिजे. परस्पर वृत्तपत्रातून छापून आल्यानंतर मग आम्हाला कळतं की FRPचे 3 तुकडे झालेले आहेत आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये घाई गडबडीमध्ये दुरुस्ती झालेली आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा आजपर्यंतचा भूमी अधिग्रहणाच्या संदर्भातला सगळ्यात सर्वोत्तम कायदा कुठला असेल तर तो 2013चा जो तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश यांनी सभागृहात मांडला होता. मी स्वतः त्याच्यामध्ये अनेक सूचना दिलेल्या होत्या, त्या त्यांनी स्वीकारल्या होत्या आणि रात्री 1:30 वाजता तो आम्ही मंजूर केलेला होता. त्याच कायद्यामध्ये दुरुस्ती काँग्रेसच्याच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे दुरुस्ती आणतात
आणि विधिमंडळामध्ये ती दुरुस्ती करून घेतात. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. स्वतः मोदी सरकारनं 2015 साली या 2013च्या कायद्यामध्ये दुरुस्ती आणण्याचा प्रयत्न केलेला होता. पण त्यावेळी स्वतः NDAचा खासदार होतो, मी त्यांच्या आघाडीमध्ये होतो आणि ही दुरुस्ती सभागृहात आल्या तातडीनं त्याला विरोध करत त्याच्या विरोधात डिसअप्रुव्हल मोशन आणलेलं होतं, नापसंतीचा ठराव, आणि सभागृहात चर्चा घडवून आणलेली होती. आणि त्यावेळी मी सरकारला इशारा दिला होता की आम्ही हे कदापि होऊन देणार नाही. बहुमत असूनसुद्धा मोदी सरकारची हिंमत झाली नाही ती दुरुस्ती सभागृहात मंजूर करून घ्यायची. शेवटी त्यांनी संयुक्त संसदीय समितीकडं ते बिल वर्ग केलं. मग इथं महाराष्ट्रामध्ये ही दुरुस्ती करायची काय गरज होती? आज 27,000 एकर शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे. एवढंच नाही तर सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाला सुद्धा अशीच हजारो एकर जमीन जाणार आहे, कवडीमोल किमतीनं जाणार आहे. एका या महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळं आज हजारो शेतकरी देशोधडीला लागले. त्याचं काय? त्याला जबाबदार कोण? उद्धव ठाकरेंना तुम्ही पाठिंब्यासाठी भेटत होता आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही भेटत नव्हता, असे एक आरोप तुमच्या त्यावर. मग कारण मला आघाडीत जायचंच नव्हतं. मला फक्त उमेदवार उभा न करण्यामध्ये रस होता. काँग्रेस आणि ती जागा उद्धव ठाकरे गट शिवसेनेला सुटलेली होती म्हणून त्यांना भेटत होतो. मग हे तुम्ही सगळा घटनाक्रम सांगितला उमेदवारी संबंधीचा, मग त्यातून सुद्धा पण परवा बंटी साहेबांनी टीका केली, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही. मग ते हे चित्र कसं काय निर्माण झालं? साखरपुडा कुठला होता? मुळामध्ये त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता की मी आघाडीमध्ये यावं, पण मी या 2 मुद्द्यावरला अडून होतो की या 2 दुरुस्त्या का केल्या महाविकास आघाडीनं, याचं उत्तर द्यावं. कारण आम्ही आघाडी सोडली त्यावेळी 9 पाणीपत्र आघाडीचे प्रमुख शरद पवार साहेबांना लिहिलेलं होतं आणि त्या प्रश्नाचं आमच्या पत्राचं उत्तर न मिळाल्यामुळं आम्ही आघाडी सोडलेली होती. आणि आम्ही आघाडी सोडली का आणि परत का जॉईन झालो ह्याचं उत्तर आम्हाला शेतकऱ्यांना द्यावं लागलं असतं आणि म्हणून आम्हाला रस नव्हता आघाडीमध्ये सामील होण्यात. असं म्हणत होतं की तुम्हाला आघाडीची मतं हवी पण तुम्ही आघाडीत येणार नाही. तुम्ही उद्धव बघा दोघांचा इथं फक्त शिवसेना पक्ष आणि स्वाभिमानी संघटना आहे, त्यांच्या इंटरेस्टचा भाग होता. त्यांना त्यांच्या पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांना पराभूत करायचं होतं आणि मला निवडून यायचं होतं. समान उद्देशाचे 2 लोक एकत्र येऊ शकतात आणि त्या न्यायानं मी भेटलो. यात दुसरं काय बाकीच्यांचा संबंध. असा चित्र एक असं निर्माण केलं जातं की आता राजू शेट्टी साखर कारखानदार वरचे शेतकरी असं म्हणून सहानुभूती मिळवतात, असं आता एक चित्र रंगवलं जाते. सहानुभूती मिळवायचं कारणच काय? सगळे साखर कारखानदार आहेत कुठं सांगा ना मला, आणि जे नाहीत तेही छुपे आहेत हेही मला माहिती आहे. त्यांनी जाहीर करावं आम्ही त्या उमेदवाराच्या बाजूला नाही म्हणून साखर कारखानदारांनी. राजू शेट्टी मशाल चिन्हावर निवडणूक लढवून आपली चळवळ आणि पक्ष राखता आला असता असं संजय राऊत म्हणतात. कसं? आपली संघटना संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील आणि शिवसेनेचं काम करत राहतील. सातत्यानं विरोधकांकडून 200 एकर जमिनीचं त्या संदर्भामध्ये माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब हे सुद्धा मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी ते मंत्री असताना आरोप करून झालेलं आहे त्यांचं, आणि एका मंत्र्यानं आरोप केलेलं होतं, त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. आता जे कोणी आरोप करतात त्यांच्याकडे ED, CBI, इन्कम टॅक्स आणि काय आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा बऱ्याच यंत्रणा आहेत, चौकशी करून टाकावी, मला काय हरकत नाही. माझ्याही माहितीत जरा भर पडेल अजून काय काय माझं आहे ते. पण महाविकास आघाडी बरोबर असते तर विजय सहज शक्य होता. आताही मी जिंकणारच आहे. मी अजून काही 2-4 उमेदवार उभा राहिले तर बरंच आहे आम्हाला. विद्यमान खासदार म्हणतात की माझी खरी लढत ही सरोडकरांसोबत आहे. ठीक आहे, त्यांच्याबरोबरच लढा म्हणा, मला काही हरकत नाही, माझी काहीच हरकत नाही. साहेब गेल्या निवडणुकीत सुद्धा वंचित आघाडीचा उमेदवार होता, यंदाही वंचितचा उमेदवार दिलेला आहे, त्याचा काय फरक पडणार किंवा हे आव्हान कसं पेलणार? गेल्या वेळच्यासारखा फरक काहीच पडणार नाही, कारण यावेळचा वंचितचा जो उमेदवार आहे तो भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सदस्य आहे. गेली 8 वर्षे DC पाटील हे
भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांनी अजूनही भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, तरीही त्यांना वंचितची उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळं ज्यांना काही कळायचं ते कळालेलं आहे, त्यामुळे मी काय बोलत नाही त्याच्यावर. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीच्या सोबत सुद्धा तुमची बोलणी सुरू होती, अशा पद्धतीची एक चर्चा आहे. नेमकं क्लेरिफिकेशन त्याच्यावर. महायुतीबरोबर बोलण्याचा प्रश्नच येत नाही आणि महाविकास आघाडीबरोबरही बोलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण दोन्ही आघाडीत मला जायचंच नव्हतं. मुद्दा होता फक्त उमेदवार उभा करायचा काय नाही आहे, त्याच्याबद्दल मी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हां, मात्र ही गोष्ट खरी आहे की दोघांच्याकडूनही, दोन्ही आघाड्यांच्याकडूनही उमेदवारीबद्दल मला विचारणा करण्यात आलेली होती, पण दोघांनाही मी नकार दिलेला होता. बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार आता राजू शेट्टींच्या अडचणीत वाढ झाल्यामुळेच राजू शेट्टी अशा भूमिका घेत आहेत असे विरोधक बोलायला लागले, त्याच्याबद्दल काय सांगता? मी जी भूमिका घेतली आहे ती लोकांना पसंत आहे आणि त्यामुळं लोक आग्रहास्तवच बाद झाला. आता हे सगळे आघाडीचे प्रयोग, आता आपण आणि आपली चळवळ बरी असा निर्णय संपूर्ण राज्यातल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं जो राज्य कार्यकारिणीचा निर्णय आहे त्याच्याशी मी बांधील आहे. एकला चलोचा जो निर्णय सगळ्यांनी सांगितला त्याच्याशी तुम्ही बांधील राहिला आणि तो शब्द पूर्ण करते असंच म्हणायचं का? हो, नक्कीच. कारण हा आत्ता नाही घेतलेला, प्राप्त परिस्थिती बघून नाही घेतलेला, हा 5 एप्रिल 2021 रोजी घेतलेला. त्यावेळी तर महाविकास आघाडीचं सरकार होतं. पुढं नेमकी राजकीय परिस्थिती त्याच्यानंतर किती उलतापालती झाल्या, परंतु आम्ही त्यावेळी घेतलेल्या निर्णयाशी बांधील आहोत. आता डीसी पाटलांच्याबद्दल तुम्ही सगळं सांगितलं. गेल्या निवडणुकीत सुद्धा वंचित भाजपची बी टीम म्हणून काम करते अशी टीका होत होती, आता पण तशी टीका होती का? म्हणजे आता मला कुणावर काही टीका करायची नाही. मी आता मतदारांच्या समोर जाऊन मी माझी भूमिका सांगायला लागलेलो आहे. माझ्या मतदारसंघात शहरी भागसुद्धा आहे. त्या शहरी भागातल्या लोकांच्यासाठी मला विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आणि त्याच्यासाठी उदाहरणार्थ मला भविष्यामध्ये काही चळवळी उभा करायची आहेत विद्यार्थी परिषदेमार्फत. कारण बघा, मग नुकतीच जी आकडेवारी जी आली त्यातून गेल्या 10 वर्षामध्ये कॉर्पोरेट सेक्टरनं 14,56,000 कोटी रुपयाची कर्ज राईटअप करून घेतली. मग अशा परिस्थितीमध्ये बँका खुलेआम एका चांगल्या DPR बघून त्याच्यावर कर्ज देतात विनातारण ह्या सगळ्या कॉर्पोरेट सेक्टरला. मग आमच्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन लोन देत असताना का खळखळ करतात? कारण एकूण जे कर्ज वाटप झालेलं आहे विद्यार्थ्यांचं ते 78,000 कोटीचं आहे आणि त्यातलं केवळ 11,000 कोटी थकीत आहे. मग हा आकडा विजय मल्ल्याच्या आकड्या एवढाच आहे. म्हणजे अख्ख्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही, ते एकट्या विजय मल्ल्यानं केलं. मग विद्यार्थ्यांना सुद्धा विनातारण एज्युकेशन लोन द्यायला काय हरकत आहे? शेवटी राष्ट्र उभारणीचंच काम आहे. पोरं शिकली तर आपल्या राष्ट्राच्याच उपयोगाला पडतील. त्यामुळे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये आम्हाला चळवळ करायची आहे आणि हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. महागाई किंवा भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत. अनेक लघु उद्योग, अनेक लघु आणि मध्यम उद्योग बंद पडत आहेत आणि याला कारण केंद्र सरकारचं आर्थिक धोरण. मगाशी ज्या 14,56,000 कोटीचा उल्लेख मी केला राईटअप झालेल्या कर्जामध्ये, त्यात मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश नाही. त्यातला एखादा उद्योग जर का बंद पडला तर त्या उद्योजकाचे घरदार, जामीनदार सगळ्यांचं लिलाव काढून पैसे वसूल करून घेता. मग ह्या बड्या उद्योगपतींना तुम्ही का सोडता? आणि भविष्यामध्ये हे सारे प्रश्न मी पार्लमेंटमध्ये जर मला लोकांनी संधी दिली तर मांडणार आहे आणि ताकदीनं सरकारवर, सरकारच्या या आर्थिक धोरणावर प्रहार करणार आहे. मुद्दा आता मांडला, मात्र आपण सुरुवातीपासून सांगितलं होतं की आपण 6 जागा जे आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटना लढवणार आहे. आता शेट्टींची काय नेमकी भूमिका असणार आहे? हो, आजही आम्ही 6 जागेवर ठाम आहोत. आमच्या चर्चेत पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की निवडणूक लढवणं हे म्हणजे प्रचंड खर्चाचं काम असतं. आमचे कार्यकर्ते हे साधारण आर्थिक स्थितीतले आहेत, तरीसुद्धा आम्ही एक सूट दिलेली आहे. कारण एक निवडणूक लढवणं म्हणजे एक कार्यकर्ता कायमस्वरूपी घरात बसणं असं होतं. त्यामुळं तुम्हाला शक्य असेल किंवा लोक वर्गणी देत असतील तर खुशाल लढा. आमची संघटनेचं त्याला पाठबळ असेल, आम्ही प्रचाराला येऊ असं आम्ही सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं
सांगलीमध्ये महेश कराडे प्रयत्न करतायत, परभणीमध्ये किशोर ढगे प्रयत्न करतायत, रवी तुपकरांनी तर अर्ज भरून आता त्यांचं आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्याच्या माडामध्ये सुद्धा आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्हाला लढायचं असेल तर तुम्ही लढू शकता. आणि कोल्हापूरबद्दल आम्ही थोडा सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर विचार करणार आहोत. जरी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीनं आमच्या विरोधात उमेदवार दिला असला तरी शाहू महाराजांच्या बाबतीत आमच्या भूमिका थोड्याशा वेगळ्या आहेत, कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी थेट रस्त्यावर उतरून त्यांनी आम्हाला मदतीची भूमिका घेतली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून शाहू महाराजांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा काही नाही आम्ही ठरवणार आहोत. दर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजू शेट्टी यांच्यावर एक आरोप होतो की राजू शेट्टी पाठिंबा घेतात एकाचा आणि सत्ता निवडणूक झाल्यानंतर पाठिंबा देतात दुसऱ्याला, ते सत्तेसोबत जातात असा नेहमी आपल्यावर आरोप होते. तुम्ही मला उलटा प्रश्न विचारला. राजू शेट्टी सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतात आणि सत्ता आल्यानंतर लगेच सोडून जातात असा माझी परंपरा आहे. आतापर्यंत जर माझा घटनाक्रम बघितला तर सत्ता आणेपर्यंत मी चालतो सगळ्यांना आणि सत्ता आल्यानंतर माझे विचार चालत नाही, त्यामुळे मग मला तिथं राहत नाही, मी सोडून जातो. महाविकास आघाडीचं तसंच आहे, मग NDAचं तसंच आहे. तुम्ही उलटा प्रश्न विचारला मला. पाठिंबा देताना त्यामुळेच विचार नाही, त्याचा मला काही फरक पडत नाही, द्या नाही द्या. मी माझ्या विचाराशी ठाम आहे आणि ज्यांना माझी भूमिका मान्य आहे ते माझ्यावर येतील आणि जनता माझ्याबरोबर आहे याचं. आणि जनतेनं मला सांगितलेलं आहे तुम्ही काय ह्या सगळ्या घाणीत पडू नका, तुमची प्रतिमा वेगळी आहे, तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवा. बुलढाण्यामध्ये तुमच्यावर अपक्ष उभारलेले आहेत तरी पण ते स्वाभिमानीचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांच्या प्रचाराला जाणार का किंवा त्यांच्याबरोबर काय रणनीती काय? रविकांत तुपकरांना पाठिंबाच आहे आमचा, त्यामुळं ते आमचेच कार्यकर्ते आहेत. पण प्रचाराला जाणं शक्य होईल असं मला वाटत नाही, कारण मी माझ्या मतदारसंघामध्ये गुंतून पडलेलो आहे. सर, विद्यमान खासदार म्हणतात की माझी लढाई ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात असते, तुमची लढाई कुणाबरोबर? नाही, त्यांची लढाई नेमकी कुणाबरोबर आहे मला माहीत नाही. वंचित बरोबर सुद्धा असू शकेल, पण मी मात्र जनतेसमोर जायला लागलो आणि मग माझी भूमिका पटवायला लागलो. उमेदवारी अर्ज कधी बनणार आहे? काही राष्ट्रीय शेतकरी नेते उपस्थित असणार आहेत? मी 15 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि बैलगाडीतून जाऊन भरणार आहे. मी सांगेन, खरं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, कोण येतं, कोण आले तरी येतील, पण अजून मी तसं कुणाबरोबर बोललो नाही. कालच आम्ही घोषणा केली आहे. शक्ती प्रदर्शन करतलं 4 लोक घ्यायचे आणि भरायचा अर्ज. नाही, योगेंद्र यादव नव्हते, VM शेंग वगैरे आले होते. साहेब, गेल्या 10 वर्षात केंद्राचं धोरण शेतकरी विरोधी राहिलं असं मी म्हणतोय, तरीही भाजपनं 405 नारा दिला आहे, त्यामध्ये काही तथ्य वाटतं? 4 जून नंतर बघूया किती येतात ते. आता मग तुम्ही सांगितलं तुम्हाला सत्तेत आणलं जातंय, बाहेर जात आहे, सत्तेच्या आत बाहेर जातात. आता महायुती सरकार सत्तेवर येऊ किंवा NDA आघाडी सरकार येऊ, तुमची भूमिका काय राहणार आहे की तुम्ही? बघा, एकूण माझी जवळपास 15 वर्षाची संसदीय कारकीर्द आहे. 5 वर्षे विधानसभा आणि 10 वर्षे लोकसभा. त्यातल्या 5 वर्षे मी विधानसभेत असताना मी सरकारच्या विरोधात होतो, पण भाजप आघाडीत नव्हतो, स्वतंत्र माझा मी होतो. पुढच्या 5 वर्षामध्ये 9 ते 14 मी सरकार विरोधात होतो, पण भाजप आघाडीत नव्हतो, माझं मी स्वतंत्र होतो. त्याच्यानंतर 1.5 वर्ष मी NDAत होतो आणि 1.5 वर्षानंतर पुन्हा विरोधात गेलो. ही माझी आजपर्यंतची संसदीय कारकीर्द आहे. वेद न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.